आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आहे, आलो पण लगेच बघ, एक लावायला नाही सांगितले, डायरेक्ट दर्शन ना। नजारा ना तुम्हाला दाखवतो, अमेझिंग एकदम। बघा किती मस्त एकदम, गरम गरम चणे आहेत, मक्याचे दाणे आहेत, कसं लागतंय। बुशी डॅमला आता आपण आलो आहे आणि बुशी डॅम पूर्ण ओव्हरफ्लो आहे। आपण आलो आहे टायगर पॉइंटला, पण टायगर पॉइंट बघा तुम्ही कसा आहे बघा। आता आपण आलोय सुनील वॅक्स म्युझियम मध्ये। पहिलंच दर्शन घडतं ते आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज। इथे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, सुपरस्टार रजनीकांत इथे तुम्हाला, सचिन तेंडुलकर, कोहली, महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन इकडे आहे, मिस्टर बीन, सैराटची गँग आहे इथे, शक्तिमान कार्टून कलाकार, छोटा भीम, करीना कपूर पण आहे इथे। तर आपण आता खंडाळा घाट चढून वरती आलेलो आहे आणि हा जो स्पॉट आहे ना, हा वाला, इथे प्रत्येक टुरिस्ट थांबतो। सगळ्यांची गाडी इथे थांबलीच पाहिजे आणि फोटो व्हिडिओ झालेच पाहिजे। तर आता तुम्ही पण इकडनं बघा किती मस्त छान व्ह्यू भेटतो इकडनं, बघा मस्त एकदम। माझ्या मागे पण लोक आणि जो खाली बघायला भेटतं ना व्ह्यू, बघा मस्त एकदम। तर तुम्ही पण इकडे थांबून आहे ना व्हिडिओ फोटो मस्त घेऊ शकतात, पण इथे आहे ना तुम्ही जास्त जीवाची खेळ खेळू नका, ह्याच्या जास्त उभं राहू नका, कारण काय खूप रिस्की आहे इथे। इकडनं वरती आलो होतो आणि मगाशी आपण तिथे थांबलो होतो, तो बघा तो स्पॉट आहे तिकडे, हा बघा। आणि हा इकडनं व्ह्यू बघा मस्त एकदम। आपण इकडनं वरून आलो होतो आणि इथे एक असा पॉइंट आहे मस्त, तर ह्या पॉइंटला पण तुम्ही फोटोज वगैरे मस्त क्लिक करू शकता। आणि जो नजारा आहे ना इथे, आता समोर तिथे डोंगर वगैरे आहेत, ते धुक्यामुळे ना थोडं झाकला गेलेलं आहे, आणि इथे एक वॉटरफॉल पण आहे। बाकी खायची वगैरेची सोय आहे इथे। आता आपण आलोय खंडाळा तलाव इथे, तर मध्येच लागतो आपल्याला इथे। वरून जेव्हा आपण उतरतो ना इकडनं खालून, हा लोणावळ्याला रस्ता जातो, आपल्याला तिकडेच जायचंय, पण आता आपल्याला इथे मध्ये लागलाय, तर आता आपण बघूया इथे आतमध्ये आलो इथे। आय लव्ह लोणावळा, तर इथे तुम्ही सेल्फी पॉइंट इथे आहे, पण ते आता खराब झालं आहे, आणि इथे आर्टिफिशियल वॉटरफॉल इथे बनवलेला आहे, आणि हा एवढा मोठा तलाव आहे इथे। पब्लिक इथे फोटो काढते, आणि हा व्ह्यू आहे तलावाचा केवढा मोठा, हा बघा मस्त एकदम, खूप मोठा तलाव आहे। तुम्ही या पॉइंटला पण इथे व्हिजिट करू शकता, फोटो वगैरे काढू शकता, खूप छान पॉइंट आहे, मस्त एकदम। इथे हॉटेल ओम आहे, इथे तुम्हाला राहण्यासाठी खूप मस्त मस्त रूम भेटतील, आणि जेवण पण खूप चांगलं आहे, आणि इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा बघा हॉटेल ओमचा। आणि जवळच इथे एकविरा आईच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे, एकदम रोडवरच आहे, तर तुम्ही इथे रूम्स वगैरे बुक करू शकतात, खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत। तर आता आपण रूममध्ये चेकिंग वगैरे केलेली आहे आणि चाललोय आता आई एकविराच्या दर्शनाला, आणि ते पाऊस पण आहे, आता थोडी शांती घेतली आहे, तर नाही आता आपण लवकर दर्शन करून येऊया। तर आता तुम्हाला भेटूया मंदिराच्या पायथ्याशी। आपण मंदिराच्या पायथ्याशी आहे, आपण तिकडनं आलो होतो, सरळ रस्ता होता,
आणि इथे बघणार ना तुम्ही श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर. तर सर्वात पहिला तुम्हाला इथे दर्शन घ्यायला लागतं. आणि जर तिकडे आपला तो एकविराईचा डोंगर आहे तर तुम्हाला तिकडे जाणं शक्य नसेल तर तुम्ही इकडे पण दर्शन घेऊ शकतात. आणि तुम्हाला इकडे आहे ना असं ओटीचं सामान वगैरे हार वगैरे तुम्हाला काय पाहिजे ना इथे मिळून जाईल. आणि पार्किंग तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर अशी भेटून जाईल. तर आता आपण वरती डोंगरावर आलेलो आहे. ते खाली पायथ्याशी आपण दर्शन केलं होतं आणि तिकडनं असं आपण वरती आलेलो आहे. इथे 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि इथे आतमध्ये 4 व्हीलरची पार्किंग आहे. अशी पार्किंग आहे इथे 4 व्हीलर आणि 50 रुपये चार्ज द्यायचे. आणि हा वरती डोंगर आता आपल्याला इकडनं सरळ जायचंय दर्शन करायला. कसं वाटतंय तुला? हा लोणावळाला एकविराईला आलोय ना आपण. आपण इकडनं चालत चालत येत होतो वरती तर आपल्याला इथे एक वॉटरफॉल दिसलेला आहे. बघा केवढा मोठा. बाप रे किती जोरात येत आहे बघा वॉटरफॉल. आपण मंदिराच्या पायथ्यापासून सुरुवात केलं होतं चालायला आणि ऑलमोस्ट आलेलो आहे वरती. तर तुम्हाला इथे असं पूजेची सामग्री ओटी प्रसाद फुलं वगैरे अशी तुम्हाला इथे भेटत जाईल. वरती आई एकविराच्या डोंगरावर आपण आलेलो आहे इथे. आणि आपल्या समोरच आहे ना इथे जल्लोष चाललाय. मंडळ आलेलं आहे कोणत्या इथे तरी. आणि तुम्ही इथे बघणार ना एक साईडला हे वरती लेणी आहेत सगळ्या इथे. आणि एक मस्त इथे वॉटरफॉल इथे दिसतोय बघा मस्त एकदम. पण इथे अलाउड नाही जायला. तर आता इथे खूप आवाज आहे तर आता मी काय बोलत नाही. फक्त तुम्ही बघा इथे. आतमध्ये जाऊया आता आपण. खाली आहे पूर्ण आज. खाली आहे ना आज पूर्ण. दुपारच्या वेळेला आलोय. सकाळच्या वेळेला आल्यावर खूप गर्दी असते इथे. डायरेक्ट दर्शन आपल्याला. आलो पण लगेच बघ 1 मिनिटात. आईची कृपा आहे आपल्यावर. जास्त लाईन लावायला नाही सांगितले. डायरेक्ट दर्शन ना. काय पडूया आपण. तर आम्ही आहे ना दर्शन करून आलेलो आहे. जास्तीत जास्त आम्हाला 4 ते 5 मिनिटच फक्त लागलेली आहेत. आणि एक आहे आमचं
आई एकविराचा आशीर्वाद आहे आम्हाला की आम्हाला कुठे जास्त लाईन नाही लावायला लागत। जेव्हा पण आलोय ना आम्हाला लगेच आतमध्ये एंट्री मिळते। आता आपण आई एकविराचं दर्शन झालेलं आहे, आता आपण चाललोय भुशी डॅमला। चलो फिर मिलते हैं भुशी डॅम। एकविरावरून आपण निघालो होतो भुशी डॅमला जायला। तर इथे एक असा स्पॉट भेटलेला ना आणि जो माझ्या समोर जो नजारा आहे ना तुम्हाला दाखवतो, अमेझिंग एकदम। हा बघा, हा रोड आहे, आपण इकडनं आलो होतो आणि थांबलो आणि हा व्ह्यू बघा किती मस्त एकदम। हा पूर्ण डॅम आहे, डॅमचं पाणी आहे पूर्ण भरलेलं आहे आता आणि डोंगरावर पूर्ण एकदम आभाळ आलाय आणि वॉटरफॉल मस्त एकदम। सगळे एकदम फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढतात आहे, खूप निसर्गरम्य दृश्य आहे हे। भुशी डॅमला जाताना रस्त्यामध्ये आपल्याला ना इथे खूप सारे वॉटरफॉल दिसतात छोटे छोटे, तिथे पण हे बघा पब्लिक किती आनंद घेते इकडे। आणि इकडे येणार ना आपण हे या बाजूला मका मॅगी वगैरे ते पण तुम्हाला इकडे भेटेल जास्ती करून, तर त्याचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता। तर आता आपण पुढे जाऊया, भुशी डॅमला आपल्याला पोहोचायचं आहे। आता आपण पोहोचलोय भुशी डॅमला आणि हा इथे पार्किंग एरिया आहे। 2 व्हीलरची आहे 50 रुपये आणि 4 व्हीलरची आहे 100 रुपये आणि हा समोरून गेट आहे इकडे याला। आणि तुम्हाला इथे नाश्ताची वगैरेची पण सोय आहे इथे, ही बघा। तर आपण इथे गरम गरम चणे आहेत, मक्याचे दाणे आहेत आणि शेंगा आहे, तर आपण काहीतरी खाऊया इथे, बघूया। तर आता आपण घेतलाय चणे आणि मक्का घेतलाय मिक्स, गरम गरम आहे ना, कसं लागतंय? छान आहे। हा समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला, इकडमध्ये माहिती आहे एक इन्सिडेंट झाला होता, जे 5 जणांचा मृत्यू झाला होता। तर असे काही करू नका की तुमच्या जीवाला धोका असेल, आणि या कारणामुळे तिथली दुकानं पण तोडण्यात आली। भुशी डॅमला आलोय, एकविरावरून आम्ही आलेलो आता भुशी डॅमला आणि आमच्या समोरच भुशी डॅम आहे, दाखवतो तुम्हाला। भुशी डॅमला आता आपण आलेलो आहे आणि भुशी डॅम पूर्ण ओव्हरफ्लो आहे, किती पाणी येते बघा वरून, वा। आता तुम्ही बघितला भुशी डॅम किती ओव्हरफ्लो झालेला आहे आणि तुम्ही इथे येणार ना, ज्या एन्जॉय करा, नियमांचं पालन करा, तुमची स्वतःची काळजी घ्या। आता आपण पुढे बघूया अजून आपल्याला कोणता वॉटरफॉल बघायला भेटतोय, तर आपण तिथे भेटूया। आता आपण आलोय टायगर पॉइंटला, पण टायगर पॉइंट बघा तुम्ही कसा आहे, बघा सध्याची कंडिशन बघा काय आहे टायगर पॉइंटची, पूर्ण फॉग फॉग फॉग। आम्ही आता रस्त्याने वरती येत होतो ना, रस्त्याला पूर्ण फॉगच आहे, तर इथे येणं आमचं आता थोडं हे झालंय, पण हा एक्सपिरियन्स पण खूप छान होता हा। आणि आहेच हा बघा किती फॉग आहे इथे, काहीच दिसत नाही, कुठचाच पॉइंट दिसत नाही,
सगळे पॉइंट्स अनविजिबल आहे ना. चला तर आपण आलो आहे लोणावळा मार्केटमध्ये स्क्वेअर मॉल आहे. तर आपण एंट्री केलेली आतमध्ये. तिथे बघणार ना बाहेर लहान मुलांसाठी इथे खूप काही खेळण्यासाठी वगैरे आहे. इथे ॲक्शन मिरर आहे आणि मिरर मेज आहे, ॲक्शन मूवी आहे. आणि आपल्याला जायचं आहे सुनील वॅक्स म्युझियममध्ये. तर आपण सुनील वॅक्स म्युझियममध्ये जाऊया. तर आता आपण आलो आहे सुनील वॅक्स म्युझियममध्ये. तर पहिले आपण तिकीट काढूया. इथे त्यांची तिकीट काउंटर आहे आणि पर पर्सन वगैरे त्यांचे चार्जेस इकडे आहेत हे बघा. तर आपण तिकीट काढून आता आतमध्ये जाऊया. सुनील वॅक्स म्युझियमच्या आतमध्ये आता आपण आलेलो आहे. आणि जे आपल्याला पहिलंच दर्शन घडतं ते आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचंच स्टॅच्यू पहिलाच आहे आपल्याला एंट्रन्सला. हा बघा. इथे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा स्टॅच्यू आहे. इथे मस्त आहे ना, असं वाटतं की खरंच बसलेलं आहे तिथे. आणि आता आपण पुढे आलो ना, आपल्या भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी इथे आहेत आणि त्यांच्या बाजूला आठवले साहेब आहेत आणि इथे बाबासाहेब आंबेडकर पण इथे आहेत. हे बघा, एकदम रिअल वाटतात इथे ठेवलेले. आणि त्यांच्या बाजूला शहीद भगतसिंग आणि गोपीनाथ मुंडे सर इकडे आहेत. पुढे आपल्याला नेहरू काका आहेत तिथे, गांधीजी त्यांच्या बाजूला इथे आणि त्यांच्या बाजूला अण्णा हजारे पण आहेत. राजीव गांधी, इंदिरा गांधी ते पण इथे आहेत. वल्लभभाई पटेल, अटल बिहारी वाजपेयी आणि सुभाषचंद्र बोसजी पण इथे आहेत. हे बघा, असं वाटतं आपल्याला बघता आहेत एकदम. सुपरस्टार रजनीकांत इथे तुम्हाला दिसतील. गडकरी साहेब पण इथे बसलेले आहेत आणि त्याच्या बाजूला विंग कमांडर अभिनंदन. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन इकडे आणि त्याच्या बाजूला इकडे मायकल जॅक्सन, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि इकडे कपिल देव, हरभजन सिंग. असे हा क्रिकेटचा स्टेशन पूर्ण अलग ठेवलेला इथे. करीना कपूर पण इथे, सोनू सूद आणि असेच खूप सारे सुपरस्टार त्यांचा इथे स्टॅच्यू लावण्यात आलेला आहे. रजनीकांत, जॅकलिन फर्नांडिस आणि सुपरस्टार सलमान खान पण इथे आहे. मिस्टर बीन, एलिझाबेथ, चार्लिंग चॉपलिंग आणि इथे पूर्ण सैराटची गँग आहे इथे. हे बघा, शक्तिमान आणि ही सर्वात लहान मुलगी ज्योती, तिचा पण स्टॅच्यू इथे. आणि हे आपले कार्टून कलाकार छोटा भीम, शिनचॅन, डोरेमॉन आणि पुढे आला इथे स्पायडरमॅन. साईबाबा आहे तिथे, मदर टेरेसा, रामदेव गुरु, रविशंकर आणि बाबासाहेब पुरंदरे पण इथे आहेत. आणि स्वामी विवेकानंद, दलाई लामा, सद्गुरू श्री वामनराव पै,